सुप्रभात, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका धक्कादायक बातमीनं. ती म्हणजे नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला असून मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणं, जातीवाचक शिवीगाळ करणं इत्यादी कलमांखाली हा गुन्हा दाखल झालाय. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असून जातीवाचक शिवीगाळ करत असल्याची FIR मध्ये उल्लेख आहे. आणि गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्यामुळे आपल्यावर घरात अन्याय करत असल्याचा उल्लेख त्यांच्या पत्नीनं FIR मध्ये केलाय. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत. विनय, हा सगळा काय प्रकार आहे? श्वेता, आपण ज्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलाय, संजीवनी म्हणून त्यांची जी पत्नी आहे त्या पत्नीने हा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यांनी ज्या FIR मध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे तब्बल 13 वर्षापासून म्हणजे लग्न झाल्यानंतर 15व्या दिवसापासून ही छळवणूक त्यांची सुरू आहे. जातीवाचक शिवी देणं, त्यानंतर मारहाण करणं, हे सगळे प्रकार लग्नापासूनच त्यानंतर सुरुवात झालेले आहेत. मात्र त्यानंतर देखील तिने आपलं वैवाहिक जीवन सुरू ठेवलं होतं. 2008 साली मुलगा झाल्यानंतर देखील हेच प्रकार सुरू होते. अखेर त्यानंतर मग या गजानन काळे यांच्या बाहेरील महिलांशी जे काही अनैतिक संबंध होते, या संबंधानंतर देखील गजानन काळे पत्नीला मारझोड करत होते. माझं इतर राजकीय नेत्यांचे देखील इतर महिलांशी संबंध असतात, तसंच माझं त्याचप्रमाणे इतर महिलांशी संबंध आहे. माझं कोणी काही वाकडं करू शकत नाहीये. इतर नेत्यांचं ज्याप्रमाणे काही कोणी वाकडं करू शकत तसं माझं काही वाकडं करू शकत नाही, अशा पद्धतीने बोलून ह्या महिलेचं म्हणजे आपल्या पत्नीचं गेले अनेक वर्षे ही छळवणूक सुरू होती. अखेर ह्या महिलेने काल नवी मुंबईतल्या नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लग्नापासूनच या तब्बल 13 वर्षापासून माझी ही छळवणूक सुरू आहे. मानसिक त्रास मला हा दिला जातोय, त्याचबरोबर जातीवाचक शिव्या देऊन मला हा त्रास दिला जातोय. आणि हा जो रात्री काल दुपारी 12-12:30 वाजता आपल्या दोघा बहिणींसह आणि त्याचबरोबर एक निवृत्त वरिष्ठ अधिकारी तिचे वडील होते, त्यांच्या मदतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री तब्बल 9 वाजता म्हणजे तब्बल 9 तासानंतर हा संपूर्ण गुन्हा दाखल झालेला आहे. गजानन काळे यांचं त्यांनी म्हटलं की सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा एक चेहरा आहे, मात्र दुसरा चेहरा त्यांच्या घरामध्ये असतो, ती त्यांनी काल पोलिसांना सांगितलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने जातीवाचक शिव्या दिल्या जातात, माझ्या मुलांना देखील सांभाळण्यास तयार नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे की मुलगा आणि तुम्हाला मी कोणतेही दर महिन्याला पैसे देणार नाही, तुम्ही तुमचं घर चालवा, मी इथे राहणार नाही, असं सांगून परवाच्या दिवशी रात्री म्हणजे गुन्हा दाखल करण्याच्या आदल्या दिवशी रात्री त्यांनी आपले कपडे बॅग घेऊन त्यांनी घर सोडून देखील निघून गेलेले आहेत. इतर महिलांशी असलेले संबंध ते माझे मैत्रिणी आहेत आणि मी त्यांच्याबरोबर राहायला जाणार, मी त्यांच्याशी तशाच पद्धतीने संबंध ठेवणार, असे देखील त्यांनी पोलिसांना सांगितले. गंभीर पद्धतीचा गुन्हा आपल्या पत्नीनेच गजानन काळे यांच्यावरती हा दाखल केल्यामुळे गजानन काळे नक्कीच अडचणीत आले. पण गजानन काळेसोबत नवी मुंबई मनसे देखील पूर्णपणे अडचणीत आलेले आहे. कारण ज्या पद्धतीने मनसेने आता पुन्हा समोर येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुढे पावलं टाकलेत, अशा वेळी एखाद्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या पत्नीने जर त्यांच्यावर असे गंभीर आरोप केले तर ते देखील धक्कादायक आणि ते मनसेला त्रासदायक होऊ शकतं. जी काही माहिती आतापर्यंत मिळते, कदाचित ही पत्नी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याचं समजतंय. विनय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर गजानन काळेंच्या पत्नीनं FIR तर दाखल केलेली आहे, यानंतर काय कारवाई त्यांच्यावरती होते हे आज आपल्याला कळेलच. पुढची बातमी आहे. 15 ऑगस्ट पासून रेल्वे सुरू करण्याच्या घोषणेनंतर QR कोड नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली कालपासून. आणि काल पहिल्या दिवशी रेल्वेच्या मासिक पासला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दुसरा डोस झालेला नसल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी आहे. मध्य रेल्वेनं आतापर्यंत अवघे 12,771 पासेस विकलेत, तर पश्चिम रेल्वेनं दुपारी 2:30 वाजेपर्यंत अवघे 4,987 पासेस विकले होते. एरवी मध्य रेल्वे एका दिवसात जवळपास 12,000 पासेस विकते. मात्र कालचा प्रतिसाद अतिशय अत्यल्प म्हणावा लागेल, कारण जी काही अट रेल्वे प्रवासासाठी ठेवण्यात आली आहे 2 डोसेसची आणि दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस पूर्ण झालेले पाहिजेत. त्यामुळे अनेकांचा दुसरा डोसही झालेला नाहीये. एकतर मुंबईमध्ये लसींचा तुटवडा आहे, त्यामुळे आता पास घेण्यासाठी असलेल्या अटींची पूर्तता ही प्रवाशांना करता येत नाहीये आणि म्हणूनच कुठेतरी प्रतिसाद अत्यल्प दिसला. ज्यावेळेला कालपासून ही पास मिळायला सुरुवात झाली, त्यानंतर आपण वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवरनं मुंबईमधून आढावा घेत होतो की कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय.
अगदी वसई विरार नालासोपारा या भागातून आपले प्रतिनिधी विजय देसाई कालही आपल्या सोबत होते, आत्ताही आहेत. विजय, कालचा एकूणच प्रतिसाद प्रवाशांचा कसा होता? म्हणजे वसई विरार या भागामध्ये किती पासेस कालच्या दिवसामध्ये दिले गेले साधारण? श्वेता, वसई विरारमध्ये नालासोपाऱ्यात सर्वात जास्त पासाचं प्रमाण 15,000हून जास्त पास हे नालासोपाऱ्यामध्ये होते. 14,000 वसईमधून आणि 820 हे विरारमधून पास दिले गेलेले आहेत. आणि आता मी नालासोपारा रेल्वे स्टेशनवर आहे. आता 7 वाजल्यापासून वसई विरार महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते आता QR कोड करून तपासणी करत आहेत. या ठिकाणी पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले. माझ्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय म्हणणं. सर्वप्रथम मी IBN न्यूज 18 लोकमतचा आभार व्यक्त करतो, कारण ह्या कोरोना काळात जे काय जनतेचे विषय होते आपण ते सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. भले ते सरकारला ऐकू येते की नाही ते मला माहिती नाही. आता जी ही सर्वात महत्त्वाच्या विषयावर आज आपण जे लाईव्ह करतात त्याबद्दल मी खरोखर मनापासून आपला आभार व्यक्त करतो. ज्या प्रकारे आपली महाराष्ट्राची राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अशी घोषणा केली की 15 ऑगस्टपासून आम्ही प्रवासासाठी रेल्वे सुरू करतोय, म्हणजे कदाचित मला असं वाटते की लोक जे म्हणतात की मुख्यमंत्री घरात बसलेले आहे ते हे त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे तुम्ही 15 तारीखपासून ट्रेन चालू करत नाहीये. ट्रेन म्हणजे गेले काही महिन्यापासून ट्रेन चालू. आजही तुम्ही जाऊन स्टेशनवर बघा, लोक आजही यात्रा करतात. आणि ह्या ज्याप्रमाणे तुम्ही आज सांगितलं की ज्यांना 2 डोस दिले आहे त्या लोकांना रेल्वेत प्रवास करण्याची यात्रा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. तर काल 11 तारीखचे महापालिकेने जे आकडे प्रसिद्ध केले आहे त्याप्रमाणे 54,000 लोकांचे फक्त ज्या वसई विरार महापालिका क्षेत्रात जवळपास 28 ते 30 लाखची लोकसंख्या आहे त्यापैकी फक्त 54,000 लोकांचे सेकंड डोस झालेले आहे. म्हणजे बाकीचे जे इतर लोक आहेत ज्यांनी पोटापाणीसाठी मुंबईला जायचं आहे त्यांना सेकंड डोस नाही मिळाले. ही त्यातल्या हे नागरिकांची काय चूक आहे मला मुख्यमंत्र्यांना तुमच्या मार्फत विचारायचं आहे. तुम्ही काय सांगाल, ही जे आता पासाची आता लाईन कमी आहे, काय सांगाल, लसीकरण होत नाही ते म्हणजे कसं आहे त्यांनी एक अटी शर्त ज्या ट्रेन चालू करण्यात एक अटी शर्त ठेवली आहे की ज्यांना 2 डोस मिळाले त्यांनाच फक्त मिळणार, त्यालाही परत QR कोड इश्यू करणार. म्हणजे खरं म्हणजे असं मला सांगावं असं वाटते की मुख्यमंत्र्यांचे किंवा आपली राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे यात्रींचे तर हाल होतेच आहे, परंतु रेल्वे मिनिस्टरचे सुद्धा करोडोचा रोजाना नुकसान होतंय. कारण हे यात्रा करणारे लोकांची मजबुरी आहे. त्यांनी कारण पोटापाणीचा विषय असल्यामुळे हे हजारो यात्री आता यात्रा करतात. कारण आणि त्या पास किंवा तिकीट न मिळाल्यामुळे त्यांना विदाऊट तिकीट ट्रॅव्हलिंग करायला लागतं. यामध्ये सरकारचं आणि रेल्वेचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे आणि नागरिकांचं तर अतोनात नुकसान झाल्याचं नागरिक सांगत आहे. श्वेता. जी विजय, खूप धन्यवाद. तुम्ही या भागातला जो आढावा घेतलात आणि माहिती दिलीत त्याबद्दल. त्यामुळे वसई विरार नालासोपारा इथे सुद्धा अगदी काही मोजकेच पास काल दिले गेलेत. आता आपण दादरमध्ये येऊयात. तिथे आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भलाणे पाटील आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, काल पासेससाठी कसा रिस्पॉन्स होता? म्हणजे अगदी सकाळी 7 वाजल्यापासून काल जेव्हा सुरुवात झाली तेव्हा फार काही गर्दी नव्हती, त्यानंतर संपूर्ण दिवस कसा होता आणि आज आता 7 वाजल्यापासून पुन्हा सुरुवात झाली आहे का? खरं तर काल आरंभशूर अशा पद्धतीनं लसीकरणाचं व्हेरिफिकेशन झालं असं म्हणावं लागेल. कारण सध्या दादर स्थानकावरती मी दोन्ही ठिकाणी जिथे जिथे बूथ आहेत तिथं जाऊन बघितलं तर एकही पालिकेचा कर्मचारी उपस्थित नाही आहे. व्हेरिफिकेशन बूथवरती रिकाम्या खुर्च्या आणि रिकामे बाक आपल्याला दिसत आहेत. इथे आपण जर बघितलं तर मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. दादर स्थानकावरती 3 असे केंद्र उभारण्यात आलेले आहेत मदत कक्ष की जिथं अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन होतं. समोर जे रिझर्वेशनचे सगळे डोअर्स आहेत, सगळ्या विंडोज आहेत, जिथं तुम्हाला मानसिक पास असतील, रेग्युलर तिकीट असेल आणि रिझर्वेशन अशा सगळ्या गोष्टी मिळतात, तेही पूर्णपणे बंद आहेत. अगदी एखाद दुसरी खिडकी जी उघडी आहे ती रिझर्वेशनसाठीची खुली आहे. त्यामुळे आरंभशूर पद्धतीनं लसीकरणाचं व्हेरिफिकेशन सुरू तर झालं, परंतु ज्या पद्धतीनं फोर्स असायला पाहिजे होता, जितकी लोक इथे उपस्थित हवी होती ती नाही आहे. सध्या दादर ईस्टला जे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे तिथं सुद्धा तिकीट तपासणीसाठी आणि तिकीट घेण्यासाठी जेव्हा लोक येतात तिकडे एक बूथ लावण्यात आला आहे. दुसरा बूथ हा जो मिडल ब्रिज आहे त्याच्या इथे जिकडे तिकीट लोकांना घेता येतात त्या केंद्राच्या बाहेर सुद्धा एक मदत केंद्र उभारण्यात आलं आहे. आपल्याला माहिती आहे काल सुरेश काकाणी यांनी सुद्धा
या संपूर्ण परिसराची भेट घेतली होती. पहिल्या दिवशीचा उत्साह दुसऱ्या दिवशी काही अंशी मावळलेला आहे श्वेता. काल 12,000च्या आसपास मध्य रेल्वेच्या परिसरातील रेल्वे स्थानकांवरती पासेसची नोंदणी झाली होती. म्हणावा तितका रिस्पॉन्स या संपूर्ण मोहिमेला नाहीये, कारण एकूणच लसीकरणाच्या बाबतीत जो धीमी गती आपल्याला पाहायला मिळाली होती, त्या धीम्या गतीमुळे अनेकांना दुसरा डोस मिळत नाहीये. दुसरा डोस मिळत असला तरी 14 दिवस पूर्ण होत नाहीये. सगळे दिवस पूर्ण झाल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी जो सर्टिफिकेट लागते ते सर्टिफिकेट मिळायला अडचणी होतात. अशा नाना विविध प्रकारची कारणं आहेत ज्याच्यामुळं नागरिकांना रेल्वे प्रवास तर करायचा आहे, पण या अटी शर्ती पूर्ण करताना आणि यंत्रणांचं जी सद्यस्थिती आहे ती तर आपण बघितलीच आहे. श्वेता. सुस्मिता, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दादर सारख्या एका महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर जर ही परिस्थिती असेल तर इतर काय दशा म्हणावी तेच पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. कल्याणमध्ये गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आहेत. गणेश, दादर सारख्या एका मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या ठिकाणी जर पासेससाठी इतकं उदासीन वातावरण दिसत असेल, अजून तिकडचे कर्मचारी देखील पोहोचले नाहीत, कल्याणमधलं काय चित्र? श्वेता, कल्याणमध्ये 7 वाजता जे कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांची जी पहिली शिफ्ट आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे. काही प्रवासी देखील आलेले आहेत या ठिकाणी कोविडच्या लसीकरणाचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते घेऊन, आणि या ठिकाणी पडताळणीला आता सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो की हे महापालिकेचे कर्मचारी आहेत. इथं कर्मचारी पूर्णपणे वेळेवर पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं जातं आहे आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना महापालिकेकडनं स्टॅम्प दिला जातो आहे आणि स्टॅम्प दिल्यानंतर जे प्रवासी आहेत त्यांना पुढच्या रांगेमध्ये पासेससाठी आता रांगेमध्ये उभं राहावं लागतं आहे. काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूयात की काय सगळी प्रक्रिया आहे. कशासाठी पास मिळवायचा? कशासाठी पास मिळवायचा? कामासाठी? आपल्या दुकानात माल आणण्यासाठी. अच्छा. किती दिवसानंतर प्रवास करताय रेल्वेने? किती दिवसानंतर प्रवास करणार आहात रेल्वेने? मी काय 15 दिवसात करतो. अच्छा. 15 म्हणजे मुंबईला येणं जाणं करावं लागतं. येणार मुंबई माल आणतो ना. अच्छा. आता राज्य सरकारने ह्याच काही नियम अटी टाकलेले आहेत तुम्हाला, त्या कशा वाटतात की बाबा QR कोड स्कॅन करून नंतर पाससाठी रांगेत उभं राहायचं? चांगलं वाटतं. अंकलजी, झालं स्कॅन झालं का तुमचं? नाही झालं अजून. काय अडचणी येत आहेत का? ते फोल्ड आहे झालं ना. हां. फोल्ड झालं त्याच्यामुळे होत नाही. अच्छा. 2 डोस झालेत पूर्ण? दोन्ही झाले. कसे वाटलं ह्या सगळ्या नियम अटी कशा वाटतात? बरं वाटतं. मला पण याला पकडलेलं असं दादरला हां. ट्रेनमध्ये. किती दिवसानंतर रेल्वेने प्रवास करणार आहात? आता मी सध्या करतोय सध्या. काय करणार? पास मिळत नव्हता. हो. आता पास तिकीट मिळेल. काढून जातो. तिकीट काढून जायचं. अच्छा. तिकीट काढून जातो. हो. आता आपण पाहिलं की तिकीट काढून प्रवास करत होते याच्यापूर्वी, मात्र आता पास मिळणार आहे त्यांना. महापालिकेच्या एका शिफ्टमध्ये जवळजवळ 15 कर्मचारी या ठिकाणी मदत कार्य त्यांचं उभारण्यात आलेलं आहे आणि महापालिकेचे कर्मचारी येथे आलेत. मात्र सध्या प्रवाशांची संख्या ही कालसारखीच आहे. सकाळच्या सुमारास आता थोडी गर्दी जाणवेल, 10 ते 15 लोक असतील आणि त्यानंतर गर्दी ही पूर्णपणे कमी होईल प्रवाशांची. याचा अर्थ असा आहे की महापालिकेचं जे लसीकरणासंदर्भातलं नियोजन आहे ते कुठेतरी चुकीच्या पद्धतीचं आहे, कारण अनेक नागरिकांचे 2 डोस पूर्ण झालेले नाही आणि त्याचाच परिणाम की काय की कल्याण रेल्वे स्थानकावर या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रवाशांची संख्या खूप कमी आहे. कालच आपण दाखवलं की लसीकरण केंद्रावर जवळजवळ 1,500 लोक रांगेमध्ये उभे होती, मात्र केवळ 300 ते 400 लोकांना कुपन दिली गेली आणि ती लोक आदल्या दिवशी रात्री 10 वाजता तर काही रात्री 2 वाजता रांगेत उभे होते, त्यांना देखील कुपन मिळालेलं नाही. अशा प्रकारचे हे नियोजन शून्य कारभार आहे आणि त्याचा परिणाम या ठिकाणी प्रवाशांची संख्या या मासिक पाससाठी कमी दिसते. श्वेता. जी, गणेश, थोडंसं थांबवते. आता कल्याणमध्ये निदान तुरळक प्रतिसाद तरी मिळतोय. आपण पुन्हा जाऊयात. विजय देसाई आमचे प्रतिनिधी जिथे आहेत नालासोपारा या ठिकाणी. विजय, आता सकाळी 7 वाजल्यापासून तिथे जी काही केंद्र आहेत, बूथ तयार करण्यात आले, तिथे तिकडे कर्मचारी पोहोचलेत का आणि कोणी प्रवासी पाससाठी तिथे आलेत का? श्वेता, मी नालासोपाऱ्याच्या पश्चिम भागात आहे. या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहेत. त्यांनी आता जे व्हेरिफिकेशन करून जे सर्टिफिकेट द्यायचं ते व्हेरिफिकेशन करून देत आहेत. माझ्यासोबत इथले लोक आहेत, त्यांच्याकडून आजची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये म्हणजे सर्वसामान्याचा आता कसा तरी प्रवास करत होता, पण याच्यानंतर तो प्रवास करू शकणार नाही असं माझं मत आहे. कारण आता QR कोडवरतीच पास मिळणार आहेत, तिकीट कोणाला मिळणार नाही.
हा प्रश्न आहे. आता सर्वसामान्य माणूस कसंही तिकीट काढून तरी रेल्वेमध्ये प्रवास करत होता, पण आता ह्याच्या पुढे काय आहे? कारण सरकारने गरिबांचा पण विचार करावा. आज लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोक खाणार काय? रेल्वेने प्रवास नाही करणार, रेल्वे आपली लाईफलाईन आहे. रेल्वेने प्रवास करायला मुभा दिली पाहिजे. तुम्ही काय सांगाल? जेव्हा राज्य सरकारने अशी घोषणा केली की 15 ऑगस्टपासून ट्रेन चालू होणार आहे, फक्त 2 डोस घेतलेल्या लोकांना मिळणार आहे, त्यामुळे वसई तालुक्यातली जी लोकसंख्या आहे त्यांना डोस मिळाला नसल्यामुळे आपण 2 दिवसापूर्वी म्हणजे आता बघितलं असेल की रात्री लोक रांगेत उभे राहतात. तर आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारायचं आहे की तुमच्या जालना जिल्ह्यात वॅक्सिनसाठी लोक रात्रीचे उभे राहतात, तुमच्या मतदारसंघात काय लोक रात्रीचे रांगेत उभे राहतात काय? आज तुम्ही वसई विरार म्हणजे तिकडे तुम्ही जिथे जे नेता आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये योग्य प्रमाणात वॅक्सिन पोहोचतात आणि वसई तालुक्यामध्ये योग्य नेतृत्व नसल्यामुळे ते वसईची जनतेचे हाल करून तुम्ही ठेवले आहे. म्हणजे कोणाच्या भरोश्यावर तुम्ही वसईची जनतेला सोडले, ही मला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विचारायचं आहे. वसई विरारमध्ये सध्या वॅक्सिन मिळत नसल्यामुळे लोकांना रेल्वे पास कसा मिळणार आणि त्यांचा प्रवास कसा होणार असा सवाल सुद्धा येथील नागरिक विचारत आहे. श्वेता. जी विजय, आणि एकूणच वसई विरार या ठिकाणून येणारा वर्ग खूप असतो एकतर मुंबईमध्ये आपल्या कामासाठी, मात्र तरी जर इतकी पाससाठी उदासीनता दिसत असेल, अर्थात त्याला कारणंही वेगवेगळी आहेत की काही जणांचे दोन्ही डोसेस पूर्ण झालेले नाही आहेत आणि आता तिकडची जी काही व्यवस्था आहे ज्याबद्दल हे नागरिक नाराजी व्यक्त करतायत, काय त्यांच्या अपेक्षा आहेत, कशी सिस्टम हवी त्यांना? कशी सिस्टम असायला पाहिजे, काय वाटतंय? खरं म्हणजे ज्या महाराष्ट्र राज्य सरकारने हे निर्णय घ्यायचं होतं त्यांना आधी माहितीच होतं. म्हणजे ह्यापूर्वी सुद्धा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगितलं होतं की वसई विरारमधली जे 28 ते 30 लाखची लोकसंख्या आहे त्यांना म्हणजे मुंबईला जर आपल्या पोटापाणीसाठी जायचं असेल तर रेल्वे एक मात्रच पर्याय आहे. तर त्या हिशोबाने त्या लोकांनी मॅक्सिमम वॅक्सिनेशन या तालुक्यातलं म्हणजे ज्या भायंदर सोडल्यानंतर जे काही असेल आपल्या बोईसर असो डहाणू असो त्या लोकांना त्यांचे वॅक्सिनेशन करायला पाहिजे होता. आणि यात्राची अनुमती द्या ना तुम्ही. जेव्हा रेल्वे मी मान्य करतो की आपल्याकडे जे तिसरी लाटेचे जे आपण प्रश्न आहे ते तिथे आपण कुठे ना कुठे काळजी घेतली पाहिजे, पण ते यात्री लोकांना पण तुम्ही त्या हिशोबाने कुठेतरी नियोजन करून तुम्ही हे केलं पाहिजे की लोकांच्या पोटापाणीचा प्रश्न सुटेल. याप्रमाणे सरकारने नियोजन केलं पाहिजे, पण असं कुठल्याच प्रकारे सरकार नियोजन करताना दिसून येत नाही. सरकार फक्त आपल्या वसुलीच्या कामात बसलेली आहे. तर फक्त वसुलीच्या कामात बसलेला असा आमचा आरोप आहे. कारण वॅक्सिनेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तरच लोकांना, कारण यापूर्वी जे लोक जे आहेत ते विदाऊट जात होते त्यामुळे थोडासा दिलासा त्यांना मिळत होता, परंतु आता QR कोड झाल्यानंतर त्यांना प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे अनेक लोकांचे हाल सुद्धा होणार आहेत. जी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर एकूणच हे पास देण्याची जी काही प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे त्याला एकतर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळतोय आणि काही प्रवासी तर थेट नाराजी व्यक्त करतायत. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत. पाहत राहा सकाळच्या बातम्या. तर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यानुसार आता 15 ऑगस्ट पासून राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मॉल्सना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय. तर धार्मिक स्थळं तुर्तास तरी बंदच राहणार आहेत. उपहारगृह म्हणजे सर्व रेस्टॉरंट्स यांना 50% आपण मान्यता देण्यात आलेली आहे त्यांच्या कॅपॅसिटीच्या. आणि खुल्या प्रांगण लॉनमध्ये त्याच ठिकाणी होणारे जे विवाह सोहळे आहेत त्यामध्ये जे खुल्या प्रांगणात होतील विवाह सोहळे त्याला 200 मॅक्झिमम अलाउड केलेले आहेत. आणि हॉलमध्ये जी सिटिंग कॅपॅसिटी असते त्याच्या 50% त्या ठिकाणी अलाउ केलेले आहेत किंवा 100 याच्यापेक्षा जास्त नव्हे अशा पद्धतीनं मंगल कार्यालयांमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. सर्व जेवढे काही शॉप्स आहेत ते सर्व शॉप्स आपण 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सर्व महाराष्ट्रभर कुठल्याही एखादा जिल्हा वगळलेला नाही, सर्व जिल्हे आहेत.
आणि त्यामुळे शॉपिंग मॉल्स मान्य केलेले आहेत, 10 वाजेपर्यंत मान्य केलेले आहेत, परंतु त्यामध्ये जाणारे जे ग्राहक आहेत त्यांनी मात्र डबल डोस घेण्याची आवश्यकता आहे आणि डबल डोस दुसरा डोस घेतल्यानंतर सुद्धा 14 दिवस त्यांनी पूर्ण करण्याची आवश्यकता देखील आहे. तसं सर्टिफिकेशन दाखवणाऱ्या व्यक्तींना मॉल्समध्ये जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही. तूर्त तरी सुरू करण्याची परवानगी नाही, कुठलेच नाही. सिनेमागृह नाही, नाट्यगृह नाही, मल्टिप्लेक्स नाही. धार्मिक स्थळांमध्ये देखील तूर्त बंदी आहे पुढील आदेशापर्यंत. तर राज्यासाठी 15 ऑगस्टपासून ही नवी नियमावली आणि त्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र या दरम्यानची बातमी, एखादी माहिती पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.